हे टोमॅटो आहे जे तुमच्या पिझ्झासाठी वापरले जातात. हे टोमॅटो त्याला पाणी सुटलंय. चिकनचे पेस्ट एक ब्रँड आहे. एक ब्रँड आहे काय मोजो पिझ्झा म्हणून. त्या पिझ्झाचं आज माझ्या भावानी ऑर्डर केलेली. इधर मॅनेजर यांनी हा स्टोर मॅनेजर आहे. स्टोर म्हणजे या एरियामध्ये हा ह्या म्हणजे ह्या रूमचा पुरा मॅनेजर हा आहे. ह्यांच्या इथून जे पिझ्झा येतात आज त्या लहान बाळाने पिझ्झा खाल्ला म्हणजे नॉर्मल बाईट त्याने अक्षरशः दिवसभरात एवढ्या उलट्या केल्या. म्हणून शोधत जे स्विगीवर आणि झोमॅटोवर ज्या ऍड्रेस टाकलेला आहे त्या ऍड्रेसवर एक गेलं 2 तास झाले शोधताय की बाबा इथं भेटल तिथं भेटल. या पद्धतीत त्यांना शोधत आलेत. त्याच्यानंतर यांचा स्टोर भेटला आम्हाला. स्टोर भेटल्यानंतर प्रतीकला सांगितलं ह्यांच्या भाज्या ज्या तुम्ही बघू शकता यांचा लोगो आहे ईट क्लब. वेगळाच लोगो आहे. ईट क्लब म्हणजे काय खा. आणि हे खायला कसलं जातात पदार्थ सडलेले. हे टोमॅटो आहे जे तुमच्या पिझ्झासाठी वापरले जातात. हे टोमॅटो शिमला मिरची पण इंग्लिशमध्ये ब्रोकली. तशी आणि हे पण वापरलेलं तेल काम गरम गरम असत. त्याच्यानंतर जे तुम्हाला सॉसेस आणि जे काय भेटलं त्याला पाणी सुटलंय. हे पाणी सुटलेलं आहे. ह्याचं तुम्ही पिझ्झा आणि हे सगळं खाताय ऑनलाईन ऑर्डर करून. हे मसाले हे झाले. ह्याच्यानंतर सगळ्यात भारी फंगस भाजी आणि सगळ्यात भारी तुम्हाला आवडणारं पदार्थ म्हणजे चिकन. त्या चिकन मध्ये वास घेवत नाही. वास एखादं गटारात पडलेलं किंवा सडलेलं हे असतं ना तसा वास येतो. हे सगळे चिकनचे पेस्ट. हे अंडी तुमची पाणी सांडतंय अंड्यांमधून. बॉईल अंडी. त्याच्यानंतर याला काय बोलतात ते आम्ही सुरू बोलते सॉसेस काय माहिती नाही पण हे सॉसेस हे काय माहिती नाही. पण त्याला मग फंगस लागले. फंगस आज या असे